आम्ही आता इथे अंजनवेलला आलो आहेत. अंजनवेलची ही बत्ती म्हणतात ना, जी समुद्रावरती लाईट हाऊस, तिथे आम्ही आता पोचलो आहे. हे सगळे आमचे लागोबंधूची टीम, म्हणजे त्या आम्ही एकत्र कामं करतो सगळे. पण ह्या साईड कोकण साईडचे जाऊ सगळे आम्ही. आणि त्या ह्या ठिकाणी आम्ही पोचलेलो. ती आपण म्हणतो लहान असताना ते आपल्या घॉगर साईडला वगैरे ती आमच्या इकडे बत्तीचा एक उजेड जायचा असा, ती ही बत्ती आहे. आणि त्याचबरोबर समोर एक रडार दिसतो बघा, तो रडार आहे बघा, फिरतोय ना गोल गोल. हां बघा, हा इथे डॉल्फिन पॉईंट. पाण्याचा कलर वेगळा दिसेल तुम्हाला इथे, दोन प्रकारचा. भरती ओटीचा तुम्हाला पाहायला मिळेल. खूप छान याचं वातावरण आहे, मस्त. तिथे त्यावर टकमक तो म्हणतात ना, तसं ते तिथे कॉर्नरला आम्ही जाणार होतो, तिथे डॉल्फिन पॉईंटला. आता आम्ही जाऊ तिथे, परत तुम्हाला व्हिडिओ करतो आणि दाखवतो. मस्त मजा येते बघायला. घॉगरमध्ये अंजनवेल, आमचा स्टाफ आहे लागोबंधू, आम्ही एकत्र काम करतो. ते संजय पवार अंजनवेलला त्याचं गाव आहे, त्याच्या ठिकाणी आम्ही आता आलो आहोत. तर इथे हा अंजनवेलची बत्ती, ज्यावेळी लाईट हाऊस म्हणतात त्याला, पूर्ण फिरताना दिसते आपल्या इकडे. आम्ही पूर्वी सड्याला आमचा तिकडे जायचो आम्ही वरती, ते पूर्ण बत्तीचा उजेड असं आमच्या इकडे यायचा. ती हे लाईट हाऊस आहे. आणि हा समोर दिसतो ना, फिरतो ना रडार दिसतो आहे. हे बोटीसाठी इथे अलर्ट केलं जायचं. ते म्हणजे ह्या घॉगरसाठीच्या लोकांना, येणारे जहाज वगैरे इथे येतात, त्यासाठी अलर्टसाठी ही बत्ती लावली गेलेली आहे. आणि तुम्ही बघू शकता, सगळं मस्त आहे ते. आणि इथं हा टकमक पॉईंट बघा, हे सगळे आमचे सगळे मित्र सगळे आलेले आहेत तिथे. आणि हे इथे डॉल्फिन पॉईंट असा हा दिसतोय तुम्हाला इथे. आम्ही इथे जाणार आहोत थोड्या वेळानं इथे खाली बघायला. मस्त छान तुम्हाला तिथं पाहायला मिळेल. समुद्राचा कलर पण तुम्हाला बघा वेगवेगळा दिसतोय, ते वेगळा तो वेगळा. मजा आहे. हे बघा ही बत्ती प्रत्यक्ष लहान असताना आम्ही फक्त बघत होतो. या काचेतून उजेड पूर्ण होतो. हा किती उंचावर आहे बघा, आणि तिथपर्यंत आपल्याला पोहोचतो. आम्ही लहानपणी फक्त ऐकलेलं आणि बघत पण होतो. आम्ही म्हणतो हो म्हणून, आता प्रत्यक्ष आम्ही इथे येऊन बघितलं हे सगळ्या गोष्टी ना, खूप बरं वाटलं. म्हणजे लाईट हाऊस बोलल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल लाईट हाऊसचं काय महत्त्व आहे. हां, हे पण सांगतो तुम्हाला. मी धनंजय आडविलकर. हे बघा, हे लाईट हाऊस आहे घॉगरमध्ये, अंजनवेल या गावी. जर मिलिंद दाखव काय लाईट हाऊस हे असं आहे. आता सध्या बंद ठेवलं आहे, रात्री संध्याकाळी 7 नंतर. कोळी समाजातील लोकांना होड्या जहाजं समुद्रामध्ये असतात, त्यांना अलर्ट करण्यासाठी हे लाईट हाऊस रात्रीचं वापरलं जातं, जेणेकरून त्यांना सिग्नल मिळतं. आता ते स्वतः ते संजय पवार आपल्या खुद्द गावचे ते फिरवून दाखवत आहेत कार्यकर्ते, म्हणजे कसं आहे ते सगळं सिस्टीम चालते. ती त्यांना थोडी बहुत माहिती आहे संदर्भात, तर ते तुम्ही बघा है ना. त्यामुळे तुम्हाला जवळ जाऊन दाखवतो अजून बाजूला. हे बघा, हे ग्लास असं ह्याच्यावरून रिफ्लेक्शन होतं सगळं लाईटचं, आणि बाहेर जातं उजेड. त्यात बल्ब छोटे आहेत. पूर्वी घासलेटवर चालायचं मशिनरी आहे बघा. ठीक आहे, ओके, गुड, मस्त. हे बघा, आत्ता आम्ही इथे अंजनवेलला आलो. टाळकेश्वर मंदिर, हे गोपाळगड, अंजनवेल समुद्र, आणि इथे आता आपण ती अंजनवेलची बत्ती पाहिली ना, तिथे इथून आम्ही जाऊन आलो जस्ट. आणि हे टाळकेश्वरचं मंदिर, शंकराचं मंदिर आहे. आज सोमवारच्या दिवशी आम्हाला चांगलं दर्शन मिळालं, त्याची तुम्हाला फोटो शेअर करेन. मग मस्त जरा बरं वाटलं. आमच्या घॉगर तालुक्यामध्ये असं एक ठिकाण आहे आणि ते बघण्यासारखं आहे. हे आमच्या स्टाफपैकी जे संजय पवार आहेत, अंजनवेलचे खुद्द राहणारे, त्यांच्याकडून आम्हाला माहिती मिळाली. खूप छान, मस्त. आता मी चाललो खाली समुद्रकिनारी. चला, बाय. जस्ट आता आपण वरून जो अंजनवेलची बत्ती बघितली, तिथून तुम्हाला सांगितलं आम्ही इथे खाली पॉईंट आहे जो मगाशी आपण हे केला, तिथे आम्ही चाललो आहे. सगळे बघा, हे सगळे आमचे ते स्टाफ पूर्ण चालत आहेत समुद्रकिनारी. खाली उतरतो आहे आम्ही आता. जरा उतार खूप आहे, असा घसरणं येते, जरा सांभाळून चालावं लागतं आहे. पण बघूया आता पुढे कसं बघायला मिळेल. हे बघा, सगळे हाय करा रे. हां, बघा, हे सगळे एन्जॉय करत आहेत मस्त पैकी, बघा है ना. हां, चला. तिथून अंजनवेलचं ती बत्ती होतं, तिथं आम्ही तिथून आता आलो होते डॉल्फिन पॉईंटवरती. हा डॉल्फिन पॉईंट आहे. हे सगळे आम्ही तिथं जमा झालो आहे सगळे आम्ही तिथं बघा. आणि इथून सगळं समुद्राचं निसर्ग वातावरण, पूर्ण समुद्र कसा आहे, ते नैसर्गिक दृश्य आहे, खूप बघण्यासारखं आहे. बघा, खाली समुद्राच्या लाटा वगैरे कशा तयार होत आहेत, इथून मस्त दिसतं आहे असं एकदम. पूर्ण समुद्र, अरबी समुद्र हा आपला घॉगर साईडचा
की बघण्यासारखं दृश्य आहे का? हॅलो हाय. हॅलो हाय. किती वाटते मोबाईल वगैरे खाली जायचं चुकून. पायी बाय चांगल्या मूडमध्ये आहे जवळ मूडमध्ये मी तुझ्या आहे ना. तू काय सीट मारलं असतं. ओके चलो बाय. आता व्हिडिओ